अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित पण 2005 नंतर 100% अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची 1982 ची जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाबा पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश संगपाळ, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यासाठी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे, अभयकुमार साळुंखे, कौस्तुभ गावडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, केडीसीसी बँकचे संचालक प्रतापसिंह माने, विजयसिंह माने, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिन RY पाटील, मिलिंद पांगिरेकर, RY मोरे, DS घुगरे, संजय पाटील, श्रीकांत पाटील, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, VG पवार, सुदेश जाधव यांच्यासह 1500 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बाबा पाटील यांनी मेळाव्यामध्ये सरकारने जुनी पेन्शन द्यावी यासाठी 1 ते 4 सप्टेंबर रोजी शाळेत काळ्या फिती लावून काम करण्याचे ठरले। तसेच विधान परिषदेची शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागण्यापूर्वी जुनी पेन्शन लागू यासाठी लक्ष वेधण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मूकमोर्चा काढणार असे ठरले आणि याची दखल न घेतल्यास 28 सप्टेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन व उपोषण करून शिक्षक व पदवीधर मतदारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार करण्यात असल्याचे जाहीर केले। आमदार विनय कोरे यांनी येत्या 8 ते 10 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून सदर प्रकरणी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले। तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनीही फोनवरून आपण या सर्व पेन्शन पीडित बांधवांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले। कौस्तुभ गावडे यांनी पेन्शन हा आपला न्याय हक्क आहे, त्यामुळे मी, माझी संस्था व कर्मचारी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत सर्व ताकदीनिशी पाठीशी राहण्याचे अभिवचन दिले। तसेच प्रतापसिंह माने यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लागेपर्यंत तुमच्या सोबत राहण्याचे अभिवचन दिले। विजयसिंह माने यांनीही या लढ्याला पाठबळ देण्याचे मान्य केले। दादासाहेब लाड यांनी आता पेन्शन घेतल्याशिवाय लढा थांबणार नसल्याचे सांगितले। आमदार जयंत आसगावकर हे बाहेरगावी असल्याने त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र पाठवून संदेश दिला आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।